ओबीसी मेळाव्याला नाही तर भुजबळांना विरोध आहे. भुजबळांना बीडमध्ये पाय ठेवणे. मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी वक्तव्य केलंय. मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी. बीड शहरात उद्या ओबीसीची सभा होणार आहे. छगन भुजबळ या सभेला मार्गदर्शन करणार आहेत. मात्र त्या अगोदर ही सभा होऊ नये याच्यासाठी मराठा आंदोलन या ठिकाणी आक्रमक झाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळतात. उद्याची महाएल्गार सभा होते, त्या सभेला विरोध नाही किंवा ओबीसी बांधवाच्या कुठल्या मागणीला विरोध नाही, पण छगन भुजबळ हे मंत्रिपदावर असून सरकारच्या सगळ्या सुविधा घेऊन आमच्या टॅक्समधल्या पैशातून ते इथं येणार आणि मराठ्यांच्या विरोधात बोलणार. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नको म्हणणार. तो जी.आर. सरकारनं काढलाय तो रद्द करा म्हणणार. म्हणजे ही दुटप्पी भूमिका घेऊन येणाऱ्या भुजबळांच्या भूमिकेला विरोध आहे. त्यांनी बीड जिल्ह्यात येताना राजीनामा देऊन आलं पाहिजे किंवा जर ते राजीनामा देणार नसतील तर आम्ही त्यांना बीड जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही. आणि जर ते पोलीस संरक्षणात आले तर मात्र आम्ही उद्या सकाळी 8 पर्यंतची वाट पाहणार आहोत. त्यांची काय भूमिका आहे, ते कार्यक्रम रद्द करतायत का? बीड जिल्ह्यात दुष्काळ असताना ओला दुष्काळ असताना इतकं प्रचंड नुकसान होतंय. रस्त्यावर पाणी, शेतं वाहून गेलेत, लोक घराघरात अडकलेत, शेतात अडकलेत. अशी भयावह परिस्थिती असताना त्या लोकांना मदत घेऊन येण्यापेक्षा, शेतकऱ्यांचे लोकांचे अश्रू पुसण्यापेक्षा भुजबळ इथं मराठा आणि ओबीसी वाद लावा येत आहेत. म्हणून त्यांना आमचा विरोध आहे. नक्कीच आपण पाहिलं की उद्याचं जे होणारं जे आंदोलन आहे याच्यासाठी मराठा समाज मोठ्या प्रमाणात जे मराठा समन्वयक आहेत या ठिकाणी आक्रमक झाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळतात. हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.